चांदवड तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, मतेवाडीतील चोरीचा प्रयत्न फसला। तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मतेवाडी परिसरात आज दुपारी चोरीचा आणखी एक प्रयत्न उघडकीस आला। शिवाजीनगर मतेवाडी येथील रहिवासी शिवाजी रेवजी पवार यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला। मात्र घरातील पुतणीने वेळेवर सतर्कता दाखवल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला आणि तेथून पळ काढावा लागला। विशेष म्हणजे मागील एका महिन्यातील हा चौथा चोरीचा प्रयत्न असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांनी या प्रकारांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड। सांग काय झालं? शिवाजी रेवजी पवार आज या ठिकाणी आमच्या बंधूकडे वास्तव शांतीच्या निमित्ताने काही कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमात हजर असल्यामुळे आम्ही घराला कुलूप लावून गेलो। परंतु 12च्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसम आला आणि त्याने आपल्या पोर्च्याच्या खांबाला चढून म्हणा किंवा काय त्याच्या पद्धतीने कसं प्रयत्न केला असेल त्या पद्धतीने जाऊन वरचा पोर्चेचा दरवाजा त्याने हलवून रिकामा केला आणि आत जाऊन आपल्या कपाट चावी लावून किंवा कशा पद्धतीने केलं असेल ते आम्हाला माहिती नाही। परंतु कपाट उघडून त्याच्यातली बरेच काही साड्यांची कपड्यांची व्यवस्था करून आणि मध्ये जे सापडण्याचा प्रयत्न त्याने बराच केला। परंतु आमच्या शेजारी आमची पुतणी डिलिव्हरी असल्यामुळे ती घरामध्ये आवाज ऐकू येऊ लागला का दरवाजा वाजतोय बा, तर मग आम्हाला फोन करायचा प्रयत्न केला त्याने। परंतु आमचा काही कारणास्तव फोन चार्जिंगला लावलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ती घेता आलं नाही। परंतु थोड्या वेळाने आम्ही तो फोन घ्यायला गेलो तर 2 मिस कॉल पाहिले आणि त्या 2 मिस कॉलमध्ये असं लक्षात आलं की कोणाची मिस कॉल आहे बाई। तर त्याच्यानंतर आम्ही त्या फोनवर पुन्हा फोन केला तर त्या आमच्या पुतणीचाच निघाला आणि ती म्हणे अगं मी तुम्हाला अर्ध्या तासापासून तुम्हाला फोन करते, दरवाजा बऱ्याच टायमाचा मोठमोठ्याने वाजतोय, तुम्ही ऐकायला तयार नाही। आणि मग आमची तिथून इथं धावपळ सुरू झाली। इथं आलो तर इथं सगळं ते पसार झालेले होते। अज्ञात व्यक्तीने आमच्या घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्याचा यशस्वी नाही झाला आमच्या दैवयोगाने। परंतु त्यांनी आमच्याकडे हे घरफोडीचा प्रयत्न केला असं आमच्या याच्यामध्ये सांगण्यात येतं। अगोदर आमच्याकडे 3 वेळा झालेले, एक वेळेस पुन्हा दुपारी 12 वाजता आले आणि 12 वाजता आम्ही घरी कोणी नसताना आमची सुनबाई घरी होती। त्यावेळेला त्या एक जण गाडीवर बसलेला होता, तोंड बांधलेली होती, कॅप लावलेली होती आणि त्याने सरळ आमच्या म्हणजे मुलाचं आणि माझं नाव शिवाजी पवार ज्ञानेश्वर पवार यांच्या पासबुक द्या, आम्हाला बँकेचं काम आहे म्हणून प्रयत्न केला। आणि तसं आमची सुनबाई म्हणू लागली का बाबा आम्हाला तसा काही कुठलाही त्यांनी काही म्हणजे सांगितलं नाही, कोणी आलं त्याजवळ पासबुक द्या असं काही आम्हाला फोन झाला नाही। परंतु तेव्हा हा काय फोन चालू आहे, त्यांनी फोन दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाला लावला आणि फोन चालू आहे। परंतु आमच्या सुनबाईने सतर्कत राहून आणि ती गोष्ट मी आमच्या माणसाला फोन लावून पाहते म्हणून फोन लावला, तो तर आमच्या माणसाला लागला। मग तुम्ही जर आमच्या माणसाला फोन लावला तर माझा कसा लागला? मग संशयित पद म्हणून तिने दरवाजा लावला आणि आमच्या चिरंजीवने तिकडनं सांगितलं असं झालं तर त्यांचा फोटो काढून घ्या आणि फोटो काढून घ्या। स्पीकर ओपन असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्या फिरून त्यांनी पलायन केलं। परिसरात 2-4 ठिकाणी घडलं शेजारी आमच्या 1-2 किलोमीटर अंतरावर एक दळ्यांची वस्ती त्यांच्या शेजारीच घडलेलं आहे। पुन्हा आमच्या पश्चिमेला एक बाळू गांगुर्डे म्हणून त्यांच्या घरी तसं प्रयत्न झाला आहे असं।